नमस्कार. चला आज एका जबरदस्त प्रवासाला निघूया. एक असा प्रवास जो आपल्या प्रत्येकाच्या आत प्रत्येक सेकंदाला घडत असतो. आपण खातो त्या एका घासापासनं आपलं शरीर कसं घडतं यामागची ही एक कमाल गोष्ट आहे. कधी विचार केलाय की सफरचंदाचा एक छोटासा तुकडा एखाद्या मॅरेथॉन धावपटूला कित्येक किलोमीटर धावण्याची ताकद कशी काय देऊ शकतो? हाच प्रश्न आपल्याला आजच्या या संपूर्ण प्रवासाच्या मुळाशी घेऊन जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया की आपण जे काही खातो आणि आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते त्यांचं नेमकं नातं काय आहे. आता हे जे शास्त्रीय भाषेत लिहिलंय त्याचा सोपा अर्थ काय? तर आपण जे अन्न खातो ना, मग त्यात कर्बोदकं असोत, फॅट्स असोत किंवा प्रोटीन्स, ते आपल्या शरीरासाठी इंधनासारखं म्हणजे पेट्रोलसारखं काम करतं. जशी गाडी पेट्रोलशिवाय चालणार नाही, तसंच आपलं शरीर ह्या अन्नाशिवाय काहीच करू शकत नाही. आता आपण एकदम झूम इन करणार आहोत आणि थेट त्या ठिकाणी पोहोचणार आहोत जिथे ही सगळी जादू घडते. म्हणजे कुठे? तर आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशींच्या आत. अन्नाला ऊर्जेत बदलण्याच्या प्रक्रियेला पेशीय श्वसन असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे याची सुरुवात एका अगदी साध्या क्रियेने होते, श्वास घेण्याने. आपण जो प्रत्येक श्वास घेतो ना, तो या एनर्जी फॅक्टरीसाठी ऑक्सिजनचा सप्लाय असतो. आणि या चित्रातला खरा हिरो आहे मायटोकॉन्ड्रिया. यालाच तर म्हणतात पेशीचं पॉवर हाऊस किंवा ऊर्जाघर. हा एक असा सूक्ष्म कारखाना आहे जो आपल्या प्रत्येक पेशीमध्ये बसून अन्नाला वापरता येईल अशा शक्तीमध्ये बदलण्याचं काम करतो. या कारखान्यात जे तयार होतं ते आहे एटीपी. आता एटीपी म्हणजे काय? तर हे आहे पेशींचं एनर्जी चलन म्हणजे करन्सी. बघा, आपल्याला काही काम करायचं असेल तर आपण पैसे वापरतो, बरोबर? अगदी तसंच पेशींना कोणतेही काम करण्यासाठी हे एटीपी नावाचे पैसे खर्च करावे लागतात. ठीक आहे, तर मग हे एटीपी नावाचं चलन तयार कसं होतं? चला, ही एनर्जी बनवण्याची इंटरेस्टिंग प्रोसेस पाहूया. ही सगळी प्रोसेस आहे ना, ती 3 मेन स्टेप्समध्ये होते. असं समजा की ही एक असेंब्ली लाईन आहे. पहिला टप्पा पेशीच्या द्रव्यात होतो, जिथे ग्लुकोजचे तुकडे केले जातात. आणि मग उरलेले 2 महत्त्वाचे टप्पे त्या पॉवर हाऊसमध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात, जिथे खऱ्या अर्थाने एटीपीचा मोठा साठा तयार होतो. आता एक वेगळा विचार करूया. समजा आपण खूप पळतोय इतकं की धाप लागलीये, शरीराला ऑक्सिजन कमी पडतोय. मग काय, एनर्जी बनवणं थांबणार का? नाही. अशा वेळी आपलं शरीर एक प्लॅन बी वापरतं. याला विनॉक्सी श्वसन म्हणतात. हे थोडं कमी प्रभावी असलं तरी ऑक्सिजन नसताना ऊर्जा मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, याच प्रक्रियेत तयार होणाऱ्या लॅक्टिक ॲसिडमुळेच खूप व्यायाम केल्यावर आपले स्नायू दुखायला लागतात. ओके, तर आता आपल्याकडे भरपूर एटीपी आहे, एनर्जीची करन्सी तयार आहे. पण ही एनर्जी वापरली कुठे जाते? सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे? ही सगळी ऊर्जा जाते एका प्रचंड मोठ्या कामासाठी, आणि ते काम म्हणजे पेशी विभाजन. आपल्या शरीराची वाढ होण्यापासून ते आपल्याला झालेली जखम भरून येण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी हे पेशी विभाजन आहे. आणि या कामासाठी खूप एटीपी लागतं. आणि हे पेशी विभाजन कसंही होत नाही, त्याची एक ठरलेली पद्धत आहे. खरं तर गरजेनुसार विभाजनाचे 2 खास प्रकार आहेत आणि दोन्हीचा उद्देश एकदम वेगळा आहे. पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन किंवा मायटोसिस. याला आपण शरीराची मेंटेनन्स आणि रिपेअरिंग टीम म्हणू शकतो. हे म्हणजे कसं, एका सेलची झेरॉक्स कॉपी काढण्यासारखं आहे, एकदम सेम टू सेम. आपली त्वचा, केस हे सगळं याच प्रक्रियेमुळे टिकून आहे. आणि दुसरा प्रकार आहे अर्धसूत्री विभाजन किंवा मयोसिस. हा खूप स्पेशल आहे. हा फक्त प्रजननासाठी वापरला जातो. आणि इथे सेम टू सेम कॉपी बनत नाही, तर प्रत्येक पेशी युनिक असते, वेगळी असते. हीच विविधता सजीवांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे. आता या दोन्हीमधला फरक नीट बघा. डावीकडे मायटोसिसमध्ये गुणसूत्र एका सरळ लाईनमध्ये उभे आहेत, पण उजवीकडे बघा, मियोसिसमध्ये ते जोडीने उभे आहेत. हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो पुढे सगळा परिणाम बदलतो. आणि याचमुळे पुढच्या स्टेपमध्ये काय होतं ते बघा. मायटोसिसमध्ये त्या एकाच गुणसूत्राचे 2 सारखे भाग वेगळे होतात, पण मायोसिसमध्ये पूर्णच्या पूर्ण गुणसूत्रांच्या जोड्याच एकमेकांपासून वेगळ्या होतात. इथेच तर सगळी जेनेटिक अदलाबदल होते. तर सगळं सोप्या शब्दात सांगायचं तर मायटोसिस म्हणजे वाढ आणि दुरुस्ती, एकातून 2 सेम पेशी. आणि मायोसिस म्हणजे प्रजनन आणि विविधता, एकातून 4 पण सगळ्या वेगळ्या आणि गुणसूत्रांची संख्या अर्धी. बघा, साखरेच्या एका छोट्याशा रेणूपासून सुरू झालेली ही गोष्ट कुठे येऊन पोहोचली पेशी आणि गुणसूत्रांच्या निर्मितीपर्यंत.
विचार करा, हेच छोटंसं एनर्जीचं इंजिन म्हणजे आपलं ATP आत्ता याच क्षणी आपल्या शरीरात अजून काय काय अविश्वसनीय गोष्टी करत असेल.